झाला का अभ्यास? किती राहिला आता? कुठले लिहितोय शब्द? के लिहितोय का? कुठले लिहितोय शब्द आता? एम. ओके. इथे सार्थक अभ्यासाला बसलेला आहे, पलीकडे सई बसलेली आहे अभ्यासाला. हॅलो, जय श्रीराम. आणि आता दुपारची वेळ झालेली आहे, मुलं अभ्यास करत आहेत. आर्णव, सई, सार्थक सगळे अभ्यास करत बसलेले आहेत. आणि आता माझं थोडं काम आहे दुपारचं. 2-3 दिवस झालं मला किचन खालचं स्वच्छता करायची होती, पण जमतच नव्हतं, काही दुसरी कामं होती त्यामुळे. पण आज मला टाईम मिळाला आहे, तर मी ही किचन खालची स्वच्छता करत आहे. जरा इकडचं तिकडं पसारा झालेला आहे, तोही मी आवरून ठेवत आहे. आणि काही भांडी, तेलाचे डबे वगैरे, ते जे तेलासाठी वापरतो ते फोडणीचा डब्बा वगैरे, तेही मला घासायचे आहे. तर मी हे सर्वप्रथम आधी सर्व काढून घेतलेलं आहे आणि किचनच्या खालचं सर्व झाडून स्वच्छ करून व्यवस्थित कचरा वगैरे भरून घेत आहे. आणि त्यानंतर तेथे जरासा निरमा वगैरे टाकून ते स्वच्छ धुवून पुसून काढून घेणार आहे. खालील किचन धुताना मी तारेच्या घासणीचा उपयोग करत आहे, त्यामुळे ते पटकन काम होते आणि लवकर स्वच्छही होते. किचन सर्व व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आहे. आणि आता मी त्याच्यातली जी भांडी काढलेली आहेत थोडीफार घासण्यासाठी, ती मी बेसिंगमध्ये ठेवलेली आहेत. आणि ह्याच्यावरती आता मी पाणी मारून ठेवते, म्हणजे ही भांडी पटकन निघतील. आणि जे दुपारची जी माझी भांडी घासलेली होती ती आता मी मांडून घेत आहे, म्हणजे ही भांडी त्या जाळ्यामध्ये ठेवण्यासाठी. माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत. आणि वहिनींनी हे निरंजन दिलं होतं घासायला आणि तांब्याचा, तर तेही मी हातासरशी घासून घेत आहे पितांबरीने. मातीच्या ज्या बरण्या आहेत त्या मी खिडकीत ठेवलेल्या आहेत वाळण्यासाठी. आज दळण करायचे होते, त्यामुळे मी हे 2 पिठाचे डबे काढले होते घासण्यासाठी. तर त्यातले जे पीठ होतं ते ओतून ठेवलं आणि हे डबे स्वच्छ घासून ठेवत आहे. मी जे गहू सकाळी ठेवले होते उन्हात वाळण्यासाठी, तर ते माझे आता भांडी वगैरे झाल्यानंतर वहिनी सुपाने पाकडून देत आहेत गहू. आणि मी थोडंसं त्यात खडा वगैरे काय आहे तर ते बघत आहेत. तर वहिनीने पहिल्यांदा गहू दिले पाकडून आणि त्यानंतर ज्वारी. माझी दोन्ही दळणं झालेली आहेत आणि ती मी संध्याकाळी दळणार आहे, कारण का माझ्याकडे बॉक्सातली गिरण आहे छोटीशी. आणि त्यानंतर मी जे वाळले कपडे होते ते घेऊन आलेले आहेत आणि ते ठेवलेले आहेत बास्केटमध्ये, ते मी नंतर घड्या घालणार आहे. आणि मी पुन्हा किचनमध्ये आलेले आहे. जी भांडी मी घासून ठेवली होती किचन ओट्यावरती ती सर्व मी आता डबे काढत आहे आणि खाली ठेवत आहे सुकण्यासाठी पुन्हा. आणि त्यानंतर मी जो ब्लाऊज पीस काढला होता साडीतून, त्याचे मला पेपर कटिंग करायचे होते ब्लाऊज शिवण्यासाठी, तर मी आता पेपर कटिंग करत आहे.
माझे पेपर कटिंग झालेले आहे आणि त्यानंतर मी पुन्हा किचनमध्ये आलेले आहे आणि आता 3:30ची वेळ झालेली आहे. तर माझी जी भांडी होती घासून ठेवलेली ती सर्व सुकलेली आहे आणि मी आता त्याच्यात सामान भरून व्यवस्थित किचनमध्ये मांडत आहे आणि वहिनी आलेले आहे दिवा लावण्यासाठी देवाचा. त्यानंतर मी माझा जो फोडणीचा डबा घासला होता त्यातले मी सामान भरत आहे आणि पिठाचा जो डबा होता माझा छोटासा मी जे चपात्या वगैरे लाटण्यासाठी सेपरेट पीठ ठेवले तेही मी भरून ठेवत आहे. हे सर्व काम झाल्यानंतर माझे जे पिठाचा डबा होता गव्हाचा आणि ज्वारीचा तेही मी पीठ भरून ठेवत आहे आणि अर्णवला नवीन चप्पल आणली आहे ह्यांनी, त्यामुळे तो खूप खुश आहे. तर रात्रीच्या जेवणासाठी कोथिंबीरची वडी मी करणार आहे. तर त्यासाठी मी वाटून दिले होते वहिनींना आणि हे वहिनी कोथिंबीरची वडी लावत आहेत. आणि मला जेव्हा कधी वडी वगैरे करायची असते तर प्रत्येक वेळेस वहिनीच वडी लावून देत असतात. ही तयार केलेली वडी मी कुकरला उकळून घेत आहे आणि त्यानंतर मी ती तळून घेत आहे. माझी वडी तयार झालेली आहे आणि माझा थोडासा स्वयंपाक होता तोही मी केलेला आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केली. त्यानंतर मी भांडी वगैरे सर्व आवरून ठेवलेले आहे आणि मी रोज भांडी घासूनच झोपत असते. किचन वाटा वगैरे सर्व स्वच्छ करूनच मी
ठेवत असते, कारण का पुन्हा सकाळची कामाची गडबड असते त्यामुळे. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.